तुमची पट्टी 1.5 इंचाची असेल माझ्यासारखी तर लगेच वरच्या साईडला एक रेघ ओढून घ्या. आणि कमी असेल 1 इंची पट्टी असेल तर तुम्ही प्रॉपर 1.5 इंचाचा अंतर टाकून रेघ ओढा. दोन्ही साईडला पट्टीच्या रेघ ओढून घेतले कारण माझी पट्टी 1.5 इंची आहे. तुमची कमी असेल रुंदीला तर 1.5 इंच टेप वरनं टाका आणि मग रेघ ओढा. आता आपल्याला ही जी दुसरी रेघ वरची ओढली त्याच्या वरती उंची टाकायची आहे. लक्षात घ्या, इथून वरती उंची टाकायची आहे 4 इंच. मेघा स्लीव्हजला तुमची जर 2.5 इंचाची मेघा स्लीव्हज असेल तर किती टाकाल तुम्ही? 3.5 इंच टाकाल. 3 इंचाची हवी असेल तर 4 इंच टाकायची आहे. आता चला 3.5 वर टाकूया आपण. 2.5 इंचाची मेघा स्लीव्हज 3.5, अजून थोड्या अंतरावर 3.5 आणि 2 खुणा मिळून ही रेघ ओढून घ्यायची. तिथं कुठली आली रेघ? किती वर टाकली? 2.5. शाबास. लगेच तिथून खाली 2.5 वरती कॅफाईट टाकायचे. 2.5 वरती कॅफाईट. दोन्ही साईडला खुणा करून घेते आणि अजून एक रेघ ओढली जाणार. उंचीची रेघ लक्षात ठेवा. कॅफाईटच्या रेघेवरती मुंड्याचा अर्धा टाकायचा आहे. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता जिथे आपली कॅफाईट आली, मुंड्याचा अर्धा आला, तिथून मागे टेप लावायचा आणि हाफ करून घ्यायचा आहे. आता वरच्या रेघेवरती सुद्धा तेवढीच खून करायची आहे. सेम मगाची प्रोसेस सगळी. आता आपली जी उंचीची रेघ आहे ही 4 इंच 3.5 वर आलेली, त्याच्यावर आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. जो पण तुमचा दंडघेर असेल तेवढा लूज ठेवायचा. अर्धा इंच लूज असते. मेघा बाही हाताबरोबर टाईट नसते, लूज असते अर्धा इंच. जे पण तुमचं माप असेल त्यामध्ये अर्धा इंच लूज ठेवा. खालच्या रेघेपर्यंत रेघा ओढून घ्या. या लूजच पाहिजे, इथं लूज पाहिजे भाई. ते नाही, मी या लाईन पासून घेतलं ते. अच्छा, आधीच केलं ना तिने. त्याच्यासाठी आहे ना असं
खालचं कट करते म्हणजे सरळ बाही दिसेल तुम्हाला. आले का इथपर्यंत? झालं? झालंय पण आमचं ना जास्तच क्रॉस खाली गेले. हे हा ते जरा जास्तच खाली गेले. असं खाली हा, कुठं? हा, हा. या लाईनीवर तुम्ही दंडघेराचा हाफ प्लस अर्धा इंच टाकलं. अर्धा इंच. हा हा, मग ती फिटिंगला शिलाई मार्जिंगला मिळवली. हो मिळवली. आणि तेच तीच- की, तेच असं खूपच खाली गेले. जाऊ द्या ना, जाऊ द्या. ओके. हा आपण आता राऊंड मध्ये कट करायचंय तर कसं, आता आपल्याला इथून इथे मध्य काढून घ्यायचंय. हे स्ट्रेट ठेवा, मग इथून खाली स्ट्रेट ठेवा. तुमचं तिरकस जात आहे ना, इथून खाली स्ट्रेट ठेवा. असं इथून खाली स्ट्रेट ठेवा. मग खूप तिरकं जात असेल तर सरळ ठेवा. आणि आता आपल्याला याचा मध्य पहिला काढायचा आहे, फिटिंगचा मध्य. आणि या मध्यावरून आपल्याला इकडे जे स्ट्रेट लाईन आणली ना तुम्ही इथं, त्या टोकाला हे टोक लावायचं आणि मध्य जोडायचा. अशी टाका. अशी लाईन टाका. मग सरळ करा आणि मग ही तिरकस लाईन टाका आणि हे कट करा. हा, हे आपण तिरकस केलं होतं ते जाऊ द्या. आपल्याला ही लाईन कट करायची. आता कट करूया. फिटिंग पासून स्ट्रेट खाली ठेवा. फिटिंग पासून स्ट्रेट, त्याच्या पुढे शिलाई मार्जिन पासून स्ट्रेट अगोदर करून घ्या. आणि मग हे वरचं टोक खाली मिळवा, इथलं पण टोक खाली मिळवा. अगोदर असं स्ट्रेट ठेवा. मी दोन्ही साईडला अशा पट्ट्या ठेवते बघा. अगोदर अशा स्ट्रेट करा. फिटिंग पासून खाली स्ट्रेट, शिलाई मार्जिन पासून खाली स्ट्रेट. आणि मग जी दोन टोक मिळतील ना तुम्हाला, हे एक आणि हे, आणि याला हे असं मिळवा. आलं का बरोबर जरा आता? हो. हा, आणि आता परत हा राऊंड टाकायचा आहे. मध्यावरून या टोकाला मिळवायचा. या पद्धतीने पट्टी ठेवली मी. हे बघा, अशी पट्टी ठेवायची आणि राऊंड शेप मध्ये कटिंग करायची. आता यामध्ये काय बदल वेगळा होता 3 इंचाच्या बाही पेक्षा? सांगू शकेल का कुणी? खाली 1.5 इंच. खाली 1.5 इंच वाढवलं आहे की नाही. पण आपण यूज किती करणार आहे? हे तर काहीच यूज करणार नाही, एवढंच यूज करणार आहे आपण कापड. 1.5 इंचातलं कापड, हा तिरकस जो टक सारखा दिसतोय ना आपला हा आकार, एवढाच आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंचामधला. हाय ना सोपी? सगळं सोपं. कटिंग केलं का? मी पण कटिंग करते, तुम्ही पण कटिंग करून घ्या. तुझी उंची का दिसते जास्त? 4 इंचाची घेतली का तू? कसा कसा इकडे बघ, इकडे बघ. हा आकार कसा शेप मध्ये आणायचा, तर हा थोडासा असा वक्र जायचा. असं 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 बाहेर शेंड्यापर्यंत असं वक्र जायचं. अजून काढायचं. हा, म्हणजे हा आकार छान दिसतो. इथं बघा, दिसला? असा आकार छान दिसतो. या पद्धतीने बाहीची कटिंग झालेली. इथं पण असं स्ट्रेट वाटतंय थोडस असं.